दोन पॅथींची सरमिसळ होती आपल्याला असं इथे दिसतंय. कोणत्या प्रश्नावर सोल्युशन म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतो? जर होमिओपॅथीचेच लोक जर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला लागले, होमिओपॅथी कधी वाढणार आहे, त्याचं संशोधन कधी होणार आहे? हे जे होतं आहे ते मला वाटतं की पूर्णपणे रोगांच्या विरोधात आहे आणि याचा फायदा केवळ आणि केवळ ज्या लोकांचे होमिओपॅथिक कॉलेजेस आहेत किंवा जे होमिओपॅथीची आता प्रॅक्टिस करतात, केवळ त्यांच्या फायद्यासाठी राज्यातील जे रुग्ण आहेत त्यांच्या जीविताशी हा खेळ आहे. धनदांडग्यांना तो कुठेही उपचार मिळेल, त्याचा काही प्रश्न ते कुठे जाऊन करू शकतात. पण शासन कोणासाठी आहे? हे शासन हे मेजॉरिटी लोकांच्यासाठी असतं की ज्यांची आर्थिक क्षमता तितकी नाही. जे चुकीची औषधं दिल्यानंतर जे काही रुग्णांच्यावरती बेततं किंवा काही ठिकाणी मृत्यू होतात त्याला ADR म्हणतात. या देशामध्ये ॲडवर्स ड्रग रिॲक्शनमुळे किती त्रास झाला याचे काही स्टॅटिस्टिक्स ठेवलं जात नाही. म्हणजे आपल्याकडे केवळ म्हणायचं की डॉक्टरांची संख्या कमी आहे का? तर डॉक्टरांची संख्या कमी नाही. कमी काय आहे? तर शासनामध्ये जी विचार करण्याची ताकद आहे ती कमी आहे. डॉक्टरांची संख्या कमी नाही, त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या मृत्यूचे रक्ताचे डाग खरं म्हणजे की ह्या निर्णय घेणाऱ्याच्या अंगावरती हातावरती असणार आहे ते निश्चित आहे. होमिओपॅथीची पदवी आणि ॲलोपॅथीचा 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स हा पूर्ण केलेल्या वैद्यकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची मुभा देण्याचा मार्ग सरकारने स्वीकारलेला आहे आणि यावरनं बराच वादंग उठलेला आहे. मुळात दोन पॅथींची सरमिसळ किती योग्य आहे, याचा रुग्णावर कसा परिणाम होणार, उद्या काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार, अनेक प्रश्न उभे राहतात. हा निर्णय सरकारने का घेतलेला असावा, यामागचं कारण काय असावं? तर कदाचित असंही म्हटलं जातं की डॉक्टरांचा तुटवडा आपल्याकडे भासतो, त्यासाठी हा निर्णय योग्य ठरू शकतो का? पण तसं असेल तर एक निर्णय अजूनही असा आलेला आहे की MBBS केलेल्या विद्यार्थ्यांना जी 1 वर्षाची सेवा द्यावी लागते ग्रामीण भागामध्ये, ज्याला आपण समाजाचं देणं किंवा सामाजिक दायित्व म्हणतो, ती अट सुद्धा सरकारने रद्द केलेली आहे. त्यामुळे याच्या मागची नेमकी कारणं काय असू शकतात? म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतोय की सरकार असं सांगतंय की आपल्याकडे जागा नाही आहेत, म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांची तेवढी भरती नाही करून घेऊ शकत. पण दुसरीकडे विद्यार्थी ज्या संख्येने पासआउट होत आहेत, दरवर्षी ज्या संख्येने विद्यार्थी बाहेर पडत आहेत, या सगळ्यामध्ये नक्की मुद्दा काय आहे, विरोधाभास काय आहे, हा सावळा गोंधळ काय झालेला आहे, या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जॉईन झालेले आहेत माजी सनदी अधिकारी महेश झगडे सर. सर, खूप खूप तुमचे आभार आहेत, आलात तुम्ही वेळात वेळ काढून इथे या विषयावरती बोलण्यासाठी. सर, मुळामध्ये हा निर्णय जो घेतलेला आहे की दोन पॅथींची सरमिसळ होतीये कुठेतरी, हा निर्णय कोणत्या प्रश्नाला उत्तर म्हणून सरकारने घेतलेला असू शकतो? यामध्ये एक असं आहे की प्रश्न निर्माण करण्यात आलेला आहे. हा खरं म्हणजे प्रश्न नाहीच आहे. आणि प्रश्न निर्माण करताना मग राजकीय काय त्यांची विचारधारा होती किंवा राजकीय विचार काय होता यापेक्षा ही समाजासाठी हा योग्य निर्णय आहे का याकडे बघितलं पाहिजे. आणि समाजासाठी हा निर्णय योग्य आहे किंवा नाही हे करण्यासाठी तिथे सचिव नावाची एक संस्था आहे, व्यवस्था आहे. हे सचिव 16 वर्ष IAS मध्ये झाल्यानंतर तिथे ते सचिव होतात. आणि मग राजकीय काहीही जरी तिथे हे असेल, त्यांचा निर्णय असेल, तरी तो समाजासाठी योग्य आहे किंवा नाही हे सचिवांनी खरं म्हणजे की लक्षात आणायचं असतं, त्याचं विश्लेषण करायचं असतं आणि राजकीय नेतृत्वाला पटवून द्यायचं असतं की समाजासाठी योग्य आहे किंवा नाही. आता तसं होतं आहे का? तर मला वाटतं की जे काही निर्णय अलीकडे आले त्यावरून असं वाटतं आहे की मग हे शासनामध्ये चाललं आहे का, हे बेबंदशाही चाललेली आहे का, अंधाधुंद चाललेली आहे का, मग सचिव ते सांगत आहेत आणि राजकीय व्यवस्था ऐकत नाही का, असं काही चाललेलं आहे का? माझ्या हे काही लक्षात येत नाही. कारण हे जे 2 निर्णय बघितले की MBBS डॉक्टर्सने ग्रामीण भागामध्ये आता हे करायचं नाही, सेवा द्यायची नाही. हा तुम्ही एकीकडे सांगता की ग्रामीण भागामध्ये मॉडर्न किंवा तुमचे आधुनिक, ज्याला MBBSला आपण आधुनिक रोगोपचार हे म्हणतो, ते तुम्ही द्यायचे होते. पूर्वीपासून आपली व्यवस्था होती, बॉन्ड घेतलं जातं त्यांच्याकडे, ना तो बंद केला आहे. आणि मग तो बंद केला असेल तर मग ग्रामीण भागामध्ये MBBS डॉक्टर्स मिळणार नाहीत. पण लगेच दुसरीकडे मग होमिओपॅथी यांना खरं म्हणजे की तुम्ही ॲलोपॅथी म्हणजे MBBSची जी औषधं लिहून देण्याचा तुम्ही त्याच्यासाठी कायदेशीर तरतूद आहे ती लागू करताय. त्यामुळे हे विरोधाभास आहे. तर हा विरोधाभास महाराष्ट्रासारख्या एका प्रगल्भ राज्याला हे खरं म्हणजे की फार अडचणीत आणि गोंधळात आणणारं आहे. आणि माझ्या लक्षात नाही असं का होतं आहे. अर्थात हे निर्णय घेताना काही जरी असलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे, ही सगळी शासन व्यवस्था आहे ती कुणासाठी आहे? ती शासन व्यवस्था ही 12 कोटी किंवा 14 कोटी आता राज्यातले लोक असतील त्यांचं कल्याणासाठी आहे. त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये. आणि विशेष म्हणजे या निर्णयामध्ये जे रुग्ण आहेत त्या रुग्णांच्यासाठी हा निर्णय पाहिजे. केवळ कुणाला वाटतं
किंवा केवळ कुणाची लॉबी आहे किंवा केवळ कुणाची रोजगार हमी योजनेसारखी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे किंवा कुणाला त्याच्यामधून पैसा मिळतो कॉलेजेस चालवून काही जे शिक्षण महर्षी म्हणतो आपण त्याला किंवा महर्षी शिक्षण सम्राट आता तयार झाले आहेत तर त्यांचे कॉलेजेस चालावेत म्हणून हे चाललेलं आहे का. मला वाटतं की हा सगळा विषय बाजूला ठेवून केवळ आणि केवळ रुग्णाच्यासाठी काय आहे हे खरं म्हणजे बघितलं पाहिजे आणि त्याच्यामधून मग हा विषय पुढे निर्माण आलेला आहे आणि हा विषय खरं म्हणजे महाराष्ट्रासाठी पुढे येण्याची आवश्यकता नाही पण तो आलेला आहे. यात सरकार म्हणतं आपल्याकडे रिक्त जागा आहेत, डॉक्टरांचा तुटवडा आपल्याकडे वर्षानुवर्ष आहे. अनेक वर्ष याच बातम्या येत असतात की डॉक्टरांचा तुटवडा आपल्याकडे आहे, राज्यामध्ये आपल्याला भासतोय. काही समस्या नेमकी उद्भवते राज्यामध्ये, मुळात डॉक्टरांचा तुटवडा खरंच आहे का? डेटा काय सांगतो? डॉक्टरांच्या बाबतीमध्ये एक असं आहे की डॉक्टर ही व्यवस्था आहे की तुमची आरोग्य व्यवस्था आहे ही 2 प्रकारामध्ये चालते. एक तर शासकीय व्यवस्था आहे आणि दुसरी खाजगी व्यवस्था आहे. शासकीय व्यवस्थेमधून मग तुमचे जिल्हा रुग्णालय असतील किंवा तुमचे कॉटेज ग्रामीण रुग्णालय असतील किंवा मग प्राथमिक आरोग्य केंद्र असतील याच्यामध्ये आणि शहरामध्ये अर्थात मोठे हॉस्पिटल्स आहेत हे महानगरपालिका किंवा शासन व्यवस्थेने चाललेली असतात आणि त्यांनी प्राथमिकरित्या खरं म्हणजे की या सेवा सुविधा सगळ्यांना उपलब्ध करून द्याव्यात अशी संविधानामध्ये आपली अपेक्षा आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलप्रमाणे की जे निर्देश आहेत आपल्या संविधानाचे त्याच्याप्रमाणे. त्यामुळे जो आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला म्हणतो, मानवी निर्देशांक म्हणतो, जो चांगला जर ठेवायचा असेल तर त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि अर्थात तुमची आर्थिक बाजू असावी त्यामध्ये आहे. त्यामुळे आरोग्यावरती शासनाने मेजॉरिटी खर्च करावा असं अपेक्षित आहेच आहे. तर जगामध्ये जो खर्च होतो आरोग्य सेवेवरती त्या मानाने भारतात अत्यल्प खर्च होतो आणि मग आपला खर्च कुठे होतो तर तो वेगळीकडे होतो, तो सांगायची काही गरज नाही आहे. म्हणून शासन त्रुटी कुठेतरी हे पडत आहे की ज्या प्रमाणात आरोग्य सुविधा मग त्या किती खाटा आहेत, किती क्लिनिक्स आहेत, किती डॉक्टर्स आहेत, किती औषधं तुम्ही उपलब्ध करून देतात आणि मग तुमची आरोग्य व्यवस्थेत सुधारणा झाली की नाही हे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाहायचं असतं. दुर्दैवाने झालं काय की या सगळ्या ह्याच्यामध्ये हा भाग अतिशय दुर्लक्षित गेलेला आहे आणि मग डॉक्टरांची संख्या कमी आहे असा एकच दोषा लावायचा की डॉक्टरांची संख्या कमी आहे असं म्हणून चालत नाही. तुम्ही जर व्यवस्था जर सुदृढ करायची असेल तर पैसे जास्त खर्च करा. त्यामध्ये तुमचे निष्णात डॉक्टर्स असतील, जे मॉडर्न मेडिसिन जगभर चाललेलं आहे ह्याच्यामध्ये की जे MBBS म्हणतो किंवा MD म्हणतो, MBBS म्हणतो, यांची तुम्ही त्यांना पगार द्या, ते सगळीकडे काम करतील. म्हणजे आपल्याकडे केवळ म्हणायचं की डॉक्टरांची संख्या कमी आहे. कमी आहे का तर डॉक्टरांची संख्या कमी नाही. कमी काय आहे तर शासनामध्ये जी विचार करण्याची ताकद आहे ती कमी आहे, डॉक्टरांची संख्या कमी नाही आहे. त्यामुळे हा विचार करणंच खरं म्हणजे की चूक आहे की डॉक्टरांची संख्या कमी आहे, हे कमी आहे. दुसरं असं आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता हे केलेलं आहे की आयुष्यमान भारत असेल की महात्मा फुले जनआरोग्य योजना असेल, अशा खूप योजना आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर खाजगी क्षेत्रामध्ये जर हॉस्पिटल्स असतील किंवा व्यवस्था असतील तर शासन पैसा देतच आहे त्याच्यामध्ये आणि तिथे तुमचे MBBS डॉक्टर्स असतातच आहे त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये. त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी प्रचंड मोठा विरोधाभास हा केला जातो की केवळ आणि केवळ काहीतरी बागुलबुवा करायचा की डॉक्टरांच्या संख्येचा बागुलबुवा करायचा आणि मग आपलं जे इप्सित आहे, जे आर्थिक साध्य आहे ते करायचं. पण त्याच्यामुळे सर्वसामान्य आणि त्याच्यामध्ये विशेषतः की जे गरीब लोक आहेत, जे मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यांच्या दृष्टीने मग काहीतरी असे निर्णय घ्यायचे. धनदांडग्यांना तो कुठेही उपचार मिळेल त्याचा काही प्रश्न, ते कुठे जाऊन करू शकतात. पण शासन कोणासाठी आहे? हे शासन हे मेजॉरिटी लोकांच्यासाठी असतं की ज्यांची आर्थिक क्षमता तितकी नाही आणि मग तिथे तुम्ही तितका खर्च केला, डॉक्टर तुम्हाला निश्चित उपलब्ध होतील. ही लंगडी सबब आहे. ग्रामीण भागाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा तिथे डॉक्टरांचा तुटवडा आहे असा एक प्रवाह आपल्याला दिसतो. मुळात MBBS झालेला व्यक्ती हा ग्रामीण भागामध्ये जायलाच नकार का देतो? त्याच्यासमोर प्रॉब्लेम्स काय असतात? म्हणजे पे स्केल्स कमी आहे किंवा बेसिक पायाभूत सुविधांचीच कमतरता आहे? नक्की प्रॉब्लेम काय आहे? असं आहे का? खरं म्हणजे हे पण विचार केला पाहिजे, असं आहे का? आता इतक्या मोठ्या प्रमाणात तुमच्या MBBSच्या सीट्स वाढलेल्या आहेत देशामध्ये आणि त्या सीट्समध्ये मग ते 4-5 वर्ष तिथे ते शिकतात आणि नंतर मग ते प्रॅक्टिस करायला लागतात. पण मी बऱ्याच पोस्ट होल्ड केलेल्या आहेत की ग्रामीण भागामध्ये सुद्धा फार छान असे एस्टॅब्लिश केलेले असे MBBS डॉक्टर्स आहेत, नाही असं नाही आहे. पण मग दुसरं असं काय होतं की तिथे हा केवळ एक बागुलबुवा तयार करायचा. मी ठीक आहे तिथे नसतील, मग तुमचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ग्रामीण भागामध्ये, ते प्राथमिक आरोग्य केंद्र तिथे तुम्ही त्या डॉक्टरांना जर जास्त हे दिला, सॅलरी जर जास्त दिली. आता तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये असेल किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये जे वैद्यकीय अधिकारी आहेत MBBS केलेले आहेत
त्यांना जे काही सुविधा देत आहे तिथे जे काही तुमचा हे आहे की सिटीचा भत्ता देता, शहराचा भत्ता असतो जास्त, कारण राहणीमान उच्च आहे. मला वाटतं ग्रामीण भागात जर दिलं आणि ते एन्फोर्स केलं की त्याची अंमलबजावणी केली तर निश्चितपणे शासकीय व्यवस्थेमधून तुम्हाला ग्रामीण पातळीमध्ये हे डॉक्टर उपलब्ध होऊ शकतात, हे मी खात्रीपूर्वक सांगतो. सरकारी सेवा या सगळ्यामध्ये मग आकर्षक राहिली नाहीच आहे का राहिली आहे? आता कसं आहे की याच्यामध्ये हे शासनाच्या व्यवस्थेमध्ये हे त्रुटी आहे, शासन व्यवस्थेतली त्रुटी आहे. बरं. आता आपण एकीकडे काय करतो की आपण समजा नीट आता जे घेतलेलं आहे त्या नीटमध्ये सगळ्यात जास्त प्रेफरन्स कशाला असतो भारतामध्ये, तर MBBSकडे जाण्याचा, आणि मग ते खालचे खाली असं होत जातं. आणि तिथे म्हणजे जे काही क्रीम आहे, इंटेलेक्च्युअल क्रीम आहे, ते MBBS होतं. ही वस्तुस्थिती आहे, याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही आहे. दुसरीकडे असं जर बघितलं तर मग ते जर प्रगल्भ व्यक्तिमत्व जर असेल आणि ते जर तिथे येत असतील तर त्या पद्धतीत त्यांना तेवढा मोबदला मिळालाच पाहिजे, ज्या ब्रेनच्या ह्याच्या आउटपुटप्रमाणे मोबदला मिळालाच पाहिजे. जसं की तुम्ही कुठलाही ग्रॅज्युएट असेल पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून तो UPSCमधून तो IAS होऊ शकतो, नुसता ग्रॅज्युएट, त्याला काही MBBS लागत नाही किंवा PhD लागत नाही, पण त्याला मोबदला तसा मिळतो. मग तुम्ही डॉक्टरांना त्या लेवलला नेऊन ठेवलं पाहिजे. तुम्ही जर खरंच ग्रामीण भागातील आरोग्याच्या बाबतीमध्ये खरंच तुमची सतर्कता असेल, काळजी असेल, तर त्या पद्धतीने त्या लेवलच्या तुम्हाला जे इंटेलिजन्स असतो त्या डॉक्टरांचा तितका पगार द्यायला काहीच हरकत नाही आहे. फार छोटी, आणि किती खर्च होणार आहे त्याच्यामध्ये की माणसाच्या आरोग्याच्या जेवापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही आहे. तुम्ही एखादा महामार्ग कमी करा, एखादा तुम्ही बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर कमी करा, इथे वाढवा ना. हे सुद्धा एक भांडवली खर्च आहे की लोकसंख्या ही सुदृढ राहणे हा सुद्धा भांडवली खर्च समजून तिथे ती व्यवस्था सुदृढ केली पाहिजे. डॉक्टर्स मिळतील तुम्हाला, प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स मिळतील, नाही असं नाही आहे. आता आपल्याला चित्र असं दिसतंय की डॉक्टर्स पासआउट होत आहेत. पूर्वी एक अट होती MBBS झालेल्या व्यक्तींना समाजाचं देणं किंवा सामाजिक दायित्व म्हणून ग्रामीण भागामध्ये जाऊन ठराविक काळ सेवा देण्याची अट होती, तो एक बॉन्ड होता. पण आता सरकारने तो बॉन्ड, ती अट सुद्धा रद्द केलेली आहे. आणि यामागे त्यांनी कारणं दिली आहेत ती इंटरेस्टिंग आहेत की MBBS झालेला व्यक्ती जो असेल तर तो इमर्जन्सी सिच्युएशन हाताळण्या इतका कॉम्पिटंट नसतो असं सरकारने म्हटलेलं आहे. आणि याच्याही पुढे जात त्यांनी असंही म्हटलेलं आहे की काही जण फक्त पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांना क्वालिफाय होण्यासाठी त्यांना ही अट पूर्ण करायची असते म्हणून येतात, आणि म्हणून आम्ही ही स्कीम थांबवत आहोत. याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? ही सुद्धा एक लंगडी सबब आहे खरं म्हणजे की तुम्ही त्यांना इंटर्नशिप असतेच आहे, बाकी हे असेच आहे. मग तुम्हाला ते शिकत असताना त्यांचा अभ्यास इतका चांगला असतो, त्यांचा अभ्यास इतर कोणत्याही पॅथीपेक्षा मॉडर्न मेडिसिनच्या बाबतीमध्ये निश्चितच जास्त असतो. हे मी जवळून सांगतोय, कारण मी महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून काम केलेलं आहे, जिल्हा परिषदेमध्ये मी CEO म्हणून काम केलेलं, जिथे आरोग्य यंत्रणा ही COच्या अंडर असते, ग्रामीण यंत्रणा. तिथे कधीही तो विद्यार्थी जरी असला तरी तो अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतो. तो हाताळतच नाही असं म्हणणं खरं म्हणजे की त्यांच्यावरती, त्यांच्या बुद्धिमत्तेवरती आणि त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून येण्यामध्ये, नीटमधून येण्यामध्ये खरं म्हणजे अन्यायकारक असं आहे की केवळ म्हणायचं की ते करत नाहीत. काही असे आहे का की कुठल्या विद्यार्थ्यांनी चुकीचे ट्रीटमेंट दिलेली आहे, त्याच्यामध्ये अटॅचमेंट केलेला किंवा कोणामुळे काही प्रॉब्लेम तयार झालेला आहे. उलट दुसरं मी सांगतो, असे पण स्टडी आहेत की जे मॉडर्न मेडिसिन म्हणजे तुमचं ॲलोपॅथी सोडून इतरांनी जे काही उपचार केलेले आहेत मॉडर्न मेडिसिनचा वापर करून, त्याच्यातले 65% काही ठिकाणी रुग्णांना शेवटी हॉस्पिटलायझेशन करावं लागतं. म्हणजे ही परिस्थिती आहे. हे आपण आणि IMAला विचारा तुम्ही, त्यांच्याकडे सुद्धा तो डेटा मिळेल. प्रश्न असा आहे की हे सगळं झालं कशासाठी, की केवळ ग्रामीण भागामध्ये डॉक्टरने, पण त्याला हे उत्तर नाही आहे. उत्तर जर असेल तर तो जर प्रश्न असेल तर तुम्ही पगार द्या, कोणी कुठे जायला तयार होईल. आता समजा तुम्ही असं म्हणणार उद्या की ह्याच्यामध्ये आर्मीमध्ये किंवा तुमच्या मिलिटरीमध्ये की उच्च पदावरती त्या लोकांना खरं म्हणजे की फार रिमोट ठिकाणी राहावं लागतं, मग ते आता ते राहणारच नाही तिथे. मग आपण कुणीतरी असे स्थानिक कोणीतरी आहेत अशा लोकांना तिथे नेमूया, असं नाही चालत. ते त्यांना तेवढा पगार दिला जातो, तेवढ्या फॅसिलिटीज दिल्या जातात, त्यांच्या सगळ्या व्यवस्था केली जाते. तशी व्यवस्था आरोग्यासाठी करा, काहीच प्रश्न नाही आहे. किती खर्च जास्त येतो त्याच्यामध्ये. आणि दुसरं मी सांगतो की याच्याकडे पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष असतं. तर शासन कुठल्या पक्षाचा हा विषय नाही आहे. दुर्लक्ष याच्यासाठी असतं की ज्यावेळेस तुम्ही करोना आला होता आणि त्यावेळेस करोनामध्ये बघितलं की किती पोस्ट याच्यामध्ये भरलेले आहेत आरोग्य व्यवस्थेतल्या, ग्रामीण आणि शहरी दोन्ही. 50% पोस्ट वेकंट होत्या, म्हणजे आहे त्या पोस्ट कमी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरत जर नसाल तर मग ही व्यवस्था कसली आहे. म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष आहे, हे निश्चितपणे आहे. त्यामुळे केवळ अमुक झालं आणि तमुक झालं करून ग्रामीण भागामध्ये संख्या वाढवायची म्हणून कोणालाही तुम्ही
तिथे मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करायला देतात, हे तसं चुकीचं आहे. पण या पोस्ट भरल्या का जात नाही? म्हणजे जागा आहेत, मनुष्यबळ पण आहे, प्रॉब्लेम कुठे आहे? मी अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे की तिथे त्यांना तशा पद्धतीचे पे स्केल्स दिले पाहिजेत, त्यांना इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत, की सुविधा दिल्या पाहिजेत, लोक राहतील तिथे, का नाही राहणार? तशी व्यवस्था करायची नाही, मग सांगायचं डॉक्टर राहत नाही. या सगळ्यामध्ये ग्रामीण भागातल्या किंवा इतर कुठल्याही रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळणं हा इतका शुद्ध हेतू आहे. पण याच्यामध्ये मला 2 प्रवाह असे दिसतात की ग्रामीण भागातल्या रुग्णांना रुग्णसेवाच न मिळणं आणि या अशा सरमिसळीतनं होणाऱ्या डॉक्टरकडनं सेवा मिळणं. कोणती सिच्युएशन त्यातल्या त्यात आपण आयडियल म्हणू शकतो? की ह्या खरं म्हणजे की हे जे काही घडतंय आज त्याला मी जबाबदार आहे वैयक्तिकरित्या. जे काही होमिओपॅथीचं चाललेलं आहे त्याला मी वैयक्तिकरित्या जबाबदार आहे. मी FDA मध्ये 2011 ते 14 आयुक्त होतो आणि त्यावेळेस मी कायदा आहे तसा वापरणं म्हणण्यापेक्षा रुग्णांच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे आणि मी बघितलं की 1940 पासून हा कायदा आला होता रुग्णांच्या हितासाठीचा औषधाच्या बाबतीमध्ये, पण 70-80% त्यातल्या तरतुदी पाळल्या गेलेल्या नव्हत्या. तरतुदी पाळल्या होत्या कोणासाठी? औषध निर्माण करणाऱ्या लोकांच्यासाठी किंवा तुमचे जे व्यापारी असतील त्यांच्यासाठी, वितरक असतील त्यांच्यासाठी आणि FDA लोकांच्या हप्तेखोरीसाठी खरं म्हणजे हा विभाग चाललेला होता. पण रुग्णांसाठी जे तरतुदी होत्या त्या तरतुदी वापरल्या बऱ्याचशा जात नव्हत्या. मी फक्त सिंपल सांगितलं की खूप गोष्टी केल्या, त्याच्यातली एकच गोष्ट सांगतो जी ज्याच्याशी रिलेटेड आहे ती अशी की हे जे ॲलोपॅथिक औषधं आहेत कायद्याने फक्त ॲलोपॅथिक डॉक्टरच त्याची चिठ्ठी किंवा प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ शकतो. मी काय सांगितलं, सगळ्या महाराष्ट्रात त्यावेळेस 60,000 औषधांची दुकानं होता की कुठल्याही औषध दुकानदाराने MBBS किंवा MD किंवा ॲलोपॅथिक डॉक्टर व्यतिरिक्त जर इतरांनी दिलेली चिठ्ठी आणली तर ती स्वीकारायची नाही. आणि झालं, ते सुरू झालं. मग गदारोळ सुरू झाला. मग तिथे जे होमिओपॅथी डॉक्टर वर्षानुवर्षे ते चिठ्ठी द्यायचे, काही त्यांना कायद्याने तरतूद म्हणजे ते बेकायदा होतं, सारासार बेकायदा होता. चिठ्ठ्या त्या बंद झाल्या चिठ्ठ्या, कारण ज्यांनी त्याच्यावरती अशा चिठ्ठ्या द्यायला त्यांचे मी लायसन्स कॅन्सल करायला लागलो, सस्पेंड करायला लागलो दुकानदारांची. मग गदारोळ झाला. मग होमिओपॅथीचे डॉक्टर्स एकत्र आले, त्यांनी मोर्चे काढले, शासनाकडे गेले आणि मग एका मिटिंगमध्ये मी आमचे मंत्री होते त्यावेळेस, त्यांनी सांगितलं की हे फार प्रकरण वरती गेलेलं आहे, तर तुम्ही ते थांबवा जरा, की त्यांच्या चिठ्ठ्यापर्यंत. म्हटलं कायदा आहे, कायदा जोपर्यंत आहे आणि तो कायदा चांगलाच आहे, कारण होमिओपॅथीने दिले, कारण त्यांचं शिक्षणच नाही आहे ज्या गोष्टीचं, की जसं मी आता माझ्या एका लेखामध्ये लिहिलं की मी ट्रक ड्रायव्हर म्हणून आहे पण मी काय पायलट नाही होऊ शकत. तसं म्हटलं की होमिओपॅथी चांगले आहेत. खरं सांगायचं म्हणजे की होमिओपॅथी, वैदू, आजीबाईचा बटवा, हे सगळे युनानी, MBBS तुमचे सगळं चांगलं असेल, पण ते त्या क्षेत्रामध्ये चांगलं आहे. त्यांनी दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांना लगेच ज्ञान येतं असं नाही आहे. की मला ऋग्वेदाचा खूप माझा अभ्यास आहे म्हणजे मला लगेच तिकडे कॅल्क्युलस पण येतं असं नाही होत. ते जरी ते हेच असलं तरी तसं इथे मी होमिओपॅथीचा खूप मोठा हे आहे, अभ्यासक आहे, पण मला लगेच तुमचं काही थोडंफार शिकवून मॉडर्नपॅथी येते असं नाही, म्हणून मी ते थांबवलं. मग त्यावेळेस त्याचं नेतृत्व एका फार सिनियर मंत्र्यांच्या बहिणीकडे होतं आणि मग त्यामुळे आम्हाला जरा थोडंसं हे अडचणीचं आहे. मला त्या सिनियर मंत्र्यांनी बोलून म्हटलं, साहेब जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी हे चालू देणार नाही आहे. आणि मग त्यांनी असा निर्णय घेतला की मग आपण कायद्यात बदल करू की त्यांना होमिओपॅथीच्या लोकांना हे ॲलोपॅथिक औषध देण्याचं करू. आणि 2014ला मग ज्यावेळेस माझी बदली झाली 2014च्या ऑगस्टमध्ये, त्यांनी जूनमध्येच तो कायदा बदलला. आता कायदा बदलला, कायद्यामध्ये त्यांनी काय केलं की तुमचा सर्टिफिकेट कोर्स फॉर ॲलोपॅथी नाही, त्याच्यामध्ये फार्मेकॉलॉजी, मॉडर्न फार्मेकॉलॉजी CCMP 1 वर्षाचा कोर्स केला. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं, तो कायदा बदलताना काय म्हटलं की पूर्वीचा कायदा होता की होमिओपॅथिक डॉक्टर्स हे फक्त ओनली होमिओपॅथिकच प्रॅक्टिस करतील. त्यात बदल काय केला की आणि ज्यांनी CC हा कोर्स केलेला आहे आणि त्याच्यात जेवढं ज्ञान मिळालेलं आहे, आता हे फार विचित्र शब्द आहे, ज्ञान मिळालेलं आहे फार्मेकॉलॉजीचं म्हणून तिथपर्यंत त्यांना करायला हरकत नाही द्यायला. आता ज्ञान मिळालेलं हे कुठल्याच कायद्यात बसणं, पण तसा कायदा केला, हरकत नाही, कायदा केला. मी ज्यावेळेस चेक केलं की हा कायदा जो आहे तो केंद्र शासनाच्या खरं म्हणजे की आणि राज्य शासनासाठी एक वेगळी सूची आहे की दोन्ही कायदे करू शकतात, पण राज्य शासनाने कायदा केला तर त्याला राष्ट्रपतींची परवानगी लागते. आजपर्यंत त्याला राष्ट्रपतीची परवानगी मिळाली की नाही हे खरं मला माहिती नाही. मी जे नोटिफिकेशन बघितलं त्यावेळेस मला दिसतं की अजूनही राष्ट्रपतींची त्याला मान्यता नाही. त्यामुळे तो कायदाही तसाच हे म्हणजे वनलरवल आहे. 2019मध्ये याच शासनाने नॅशनल मेडिकल कमिशन काढलं, त्याच्यामध्ये सुद्धा ही तरतूद त्यांनी केलेली नाही की होमिओपॅथीला त्यांनी हे द्यायचं म्हणून. त्यामुळे केंद्र शासनसुद्धा की या बाबतीमध्ये हे नाही, कारण असू शकत नाही.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे जागतिक आहे ते सुद्धा सांगतं की तुम्ही ज्या ज्या पॅथीचे शिक्षण घेतले त्या पॅथीमध्ये तुम्ही करा, इतर पॅथीचं तुम्ही सपोर्ट म्हणून ते करू शकता, पण त्याच्यात तुम्ही होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे होतं आहे ते मला वाटतं की पूर्णपणे रोगांच्या विरोधात आहे आणि याचा फायदा केवळ आणि केवळ मला वाटतं की ज्या लोकांचे होमिओपॅथिक कॉलेजेस आहेत किंवा जे होमिओपॅथीचे आता प्रॅक्टिस करतात केवळ त्यांच्या फायद्यासाठी राज्यातील जे रुग्ण आहेत त्यांच्या जीविताशी हा खेळ आहे. कदाचित इथे जो 1 वर्षाचा ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन ह्याच्यात या होमिओपॅथीच्या अभ्यासाबरोबर शिकवायचा जो हा कोर्स आहे हा कुठेतरी सरकारने मॉडिफाय केला किंवा ह्याच्यात चेंजेस केले तर चित्र वेगळं बदलू शकतं. नाही होणार. कारण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुमची नीटची परीक्षा होते, नीटची परीक्षा होणार, तुमचं क्रीम आहे ते तुम्हाला ते मॉडर्न मेडिसिन समजायला, ते शिकवायला, त्याची प्रॅक्टिस करायला एक लेवलचे तुमची इंटेलिजन्स लागतो, तो तिथे होतो. पण सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये जर तुम्ही होमिओपॅथीचं पर्यंत त्यांना कोर्स देऊन तुम्ही वरती करायचं म्हटलं तर तसं ते होत नाही. त्यामुळे त्यांना जर करायचं त्यांनी ती नीट परीक्षा पास व्हावी आणि तिथे ते मॉडर्न मेडिसिन करावं तुम्ही की त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही शासनाने त्याच्या जागा वाढवाव्यात. पण असं तुम्हाला करता येणं नाही आहे आणि ते रुग्णाच्या जीवाशी घडणं आहे. आणि जर काही इथून पुढे असेल आता तसंही त्याला काय म्हणतात की ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, म्हणजे चुकीची औषधं दिल्यानंतर जे काही रुग्णांच्यावरती बेततं किंवा काही ठिकाणी मृत्यू होतात त्याला ADR म्हणतात. या देशामध्ये ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनमुळे किती त्रास झाला याचे काही स्टॅटिस्टिक्स ठेवलं जात नाही. पण अमेरिकेत त्यांचे FDA आहे, ते पब्लिक डोमेनमध्ये पण आहे. आणि मी ज्यावेळेस FDA होतो त्यावेळेस आकडे सांगतो 1 लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात याच्यामुळे, चुकीच्या औषधामुळे. आपल्याकडे काही ठेवतच नाही. तिथे तर फार स्ट्रिक्टली पाळलं जातं की MBBS वाल्यांनी किंवा मॉडर्न मेडिसिन तसं असताना सुद्धा तसं होतं. इथे ते तसं आपण कुणी काही देतंय आणि काही होतंय. त्यामुळे इथे किती लोक जात असतील तर यामध्ये जे लोक जातात ज्यांचा मृत्यू होतो त्यांच्या मृत्यूचे रक्ताचे डाग खरं म्हणजे की ह्या निर्णय घेणाऱ्याच्या अंगावरती हातावरती असणार आहे ते निश्चित आहे. तर गोळ्या प्रिस्क्राईब करणं आणि मॉडर्न मेडिसिनची प्रॅक्टिस करणं या 2 मोठ्या गोष्टींमध्येच आपण कुठेतरी गल्लत करतोय असं चित्र आत्ता आपल्याला दिसतंय. पण याच्याही पुढे जात मला रुग्णाच्या बाजूने प्रश्न विचारायला आवडेल की रुग्ण या सगळ्यातनं कसा सफर होईल. कारण मोस्टली शहरातली उदाहरणं घ्या, शिक्षित लोकांमधली उदाहरण घ्या, डॉक्टर कोण आहे, MBBS आहे, किती वर्ष प्रॅक्टिस केली आहे हे बघितलं जातं. पण ग्रामीण भागातल्या लोकांसाठी डॉक्टर हा डॉक्टर असतो, त्याची डिग्री किंवा तो होमिओपॅथीचा आहे किंवा ॲलोपॅथीचा आहे हे बघितलं जात नाही. आता या सिच्युएशन नंतर जे काही चित्र निर्माण होईल, काय समस्या आपल्या पुढे नव्याने उभ्या राहू शकतात? तुम्ही म्हणता ते अतिशय परफेक्टली वर्डेड आहे. पण याच्यामध्ये थोडीशी मी सुधारणा अशी करेल की तुम्ही आत्ता कुठल्याही मुंबईमधल्या, कारण मुंबईमध्ये खूप फिरतो असा, किंवा पुण्यामधल्या झोपडपट्टीमध्ये जर तुम्हाला गेला तर तिथे कोण डॉक्टर आहे ते न बघता डॉक्टर आहे असं करून तिथे त्याच्याकडून उपचार घेतले जातात. आणि याच्यातले बहुतांश डॉक्टर्स हे कोणीही आहेत. मग मी त्यांना काय फक्त होमिओपॅथीच म्हणणार नाही, असे कोणीही आहे. किंवा तुम्हाला तिथे रस्त्याने गेलं की हाडांचे डॉक्टर असं डॉक्टर लिहिलेलं असतं, काही संबंध नाही आहे. हाड वैद्य जो असतो काही संबंध नसतो, तो आपला काहीतरी करत असून होत असतो. त्यामुळे इथे फक्त केवळ ग्रामीण भागातच नाहीत, शहरामध्ये सुद्धा की बरीचशी अशी लोकसंख्या आहे की जे फसले जातात की डॉक्टर आहेत. ते डॉक्टर आहेत की नाहीत हे करण्यासाठीची खरं म्हणजे की शासनाची जबाबदारी आहे. मग ते मॉडर्न मेडिसिन केवळ ग्रामीण भागातच त्याचा मिसयूज होतो का तर नाही आहे. शहरी भागामधल्या सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये याचा मिसयूज होतो, दुरुपयोग होतो. आणि मग जे मॉडर्न मेडिसिन किंवा MBBS किंवा ॲलोपॅथी शिकले नाहीत असे लोक प्रॅक्टिस करतात आणि हरकत नाही, पण त्यांनी मॉडर्न मेडिसिन प्रिस्क्राईब नाही केलं पाहिजे याच्या पद्धतीने. तसं सगळीकडेच होतं, केवळ आणि ग्रामीण भाग तर अजूनही वाईट आहे. तिथे तर त्यांना समजतच नाही. कुणी असा एक माणूस आहे की जो चिठ्ठी लिहून देतो तो डॉक्टर झाला, त्यांनी काय औषध दिलेलं आहे, पुढे काय झालेलं आहे काही माहीत नाही. मी असं बघितलं काही पेशंट सफर झालेले मी स्वतः बघितलेले आहेत की ग्रामीण भागातले. आता तिथे सांगणं बरोबर नाही आहे, पण खरं म्हणजे की त्याच्यावरती क्रिमिनल केस होऊ शकते अशा पद्धतीने सफर झालेले आहेत. त्यामुळे याच्याकडे शासनाने खरं म्हणजे हे बघायचं आहे, ना की कोणाच्या शैक्षणिक संस्था चालायच्या आहेत, ना की होमिओपॅथीच्या लोकांना त्यांची एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम चालवायची. त्यांनी करावं खरं म्हणजे की होमिओपॅथी सायन्स जर खूप चांगलं असेल आणि ते असलंच पाहिजे, त्यांनी मोठे रिसर्च इन्स्टिट्यूट काढाव्यात, आणखी त्याच्यामध्ये वाढ करावी. जर होमिओपॅथीचेच लोक जर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला लागले, होमिओपॅथी कधी वाढणार आहे, त्याचं संशोधन कधी होणार आहे? असं कधीच होणार नाही आहे. ते सायन्स अग्राह्य ठरलं जाईल, कमीत कमी होत चाललेलं असेल. त्यामुळे मला वाटतं की हे जे चाललेलं आहे ते केवळ ह्याच्या होमिओपॅथीच्या आडून हे सगळं करायचं चाललेलं आहे आणि हे अतिशय चुकीचं आहे. तुमच्या उत्तरातनं मला अजून एक प्रश्न सुचतोय की वेगवेगळे बाबा असतात, भोंदू बाबा असतात की जे तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांसाठी औषधं, गोळ्या, पावडर प्रिस्क्राईब करत असतात.
आता या सरमिसळीतून जर का ग्रामीण भागातली रिकामी डॉक्टरांची पदं भरली जाणार असतील तर ग्रामीण भागातली लोक ही डॉक्टरांच्या दारापर्यंत येतील, या भोंदूबाबांच्या नादाला लागणार नाहीत. तर हा एक पॉझिटिव्ह चेंज नाही का म्हणायचा? नाही म्हणजे की म्हणजे आता कसं आहे की होमिओपॅथीकडे पोचतील, पण होमिओपॅथीने जर ट्रीटमेंट जर दिली नाही तर मग काय पोचून काय उपयोग आहे? मग प्रश्न असा आहे की आपण कुठल्याच पद्धतीने हे जस्टिफाय करता येणार नाही की त्यांनी बंधूबाबाकडे न जाता डॉक्टरकडे जायचं म्हणून हे यांनी करावं आणि त्यांचं मग पुढे काही झालं तरी चालेल, असं चालत नाही. ते त्याला तिथे बंधूबाबा असू नयेत. मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी नाशिक होतो त्यावेळेस एक तिथे कॉलेज चाललं होतं इलेक्ट्रोपॅथी नावाचं. त्याला कोणाचंच ॲफिलिएशन नव्हतं. मी स्वतः जाऊन ते बंद केलेलं होतं तिथे आणि लोक तिथून बाहेर पडून तिथे डॉक्टर लावून प्रॅक्टिस करत होते. ते प्रॅक्टिस कुठली करायचे? ते प्रॅक्टिस मॉडर्न मेडिसिनचीच करायचे, ॲलोपॅथीच करायचे. आणि मग ते बंद पडल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की अरे हे काही डॉक्टर कीच बरोबर नाही, पण बाकी लोकांच्या दृष्टीने नॅचरोपॅथी केलेले लोक सुद्धा डॉक्टर्स होते. म्हणजे ह्याच्यामध्ये शेवटी चुकीचं डायग्नॉस्टिक होणं हाच एक मेन मुद्दा दिसतो आपल्याला, की त्याला निदानच करता आलं नाही तर ट्रीटमेंट चुकीची होईल आणि मग पुढचे प्रश्न येतील. हा आता मुद्दा याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे आणि हे जास्त सिरियस आहे की जगामध्ये आता आपल्याकडे अँटीबायोटिक्स आणि अँटीमायक्रोबियल औषधं आलेली आहेत. जसं की पेनिसिलिन असेल, तुमचं एमॉक्झोसिलिन असेल, हे सगळे आलेले आहेत. आणि 1908 पासून ते सुरू झाले. 1988ला पेनिसिलिन पहिल्याने आलं आणि ते खूप वाढलं आणि आता प्रत्येक हॉस्पिटल, प्रत्येक ऑपरेशन, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हे अँटीबायोटिक पाहिजेच असतं. प्रॉब्लेम काय झाला आहे की अँटीबायोटिकचा गैरवापर खूप वाढला की ज्यांना म्हणजे तुमचे ॲलोपॅथिकच्या व्यतिरिक्त लोक ज्यावेळेस अँटीबायोटिक देतात त्यावेळेस गरज नसतानाही दिलं जातं की किती घ्यायचं तेही सांगत नाहीत. त्यांच्या अँटीबायोटिकचा ह्याला रेजिस्टन्स तयार झालेला आहे, प्रतिरोध तयार झालेला आहे. जे अँटीबायोटिक्स आता त्याचे काम करेनासे झालेले आहेत. मग एक दिवस असा येऊ शकतो की ह्या अँटीबायोटिक जर निष्प्रभ जर ठरले तर मग तुमचे ऑपरेशन थिएटर बंद पडू शकतात. हे जगापुढे खूप मोठा प्रश्न आहे. आणि एका अभ्यासानुसार जगात जे 10 अकाली मृत्यूचे प्रकार आहेत त्यामध्ये हे जे अँटीबायोटिक निष्प्रभ ठरणं हा सुद्धा एक प्रकार काही दिवसामध्ये होऊ शकतो. त्यामुळे आपण हे जे चाललेलं आहे हे केवळ ह्याच्यासाठी निगडीत नाही की तुमची संख्या कमी म्हणून. आपण एक क्लास ऑफ ज्याच्यामुळे हॉस्पिटल चालू आहे, ज्याच्यामुळे ट्रीटमेंट चालू आहे, ज्याच्यामुळे ऑपरेशन चालू आहे, तो मेडिसिनच आपण ह्या अशा वाह्यात ह्याच्याप्रमाणे जर करायचं अँटीबायोटिक रेसिस्टन्स तयार करणार असो. आणि भारताची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे इथे अँटीबायोटिक रेसिस्टन्स आला की तो जगभर त्याच्यामध्ये त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे अँटीबायोटिक रेजिस्टन्स हा सुद्धा याच्या मुळाशी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे खूप इंटरेस्टिंग हा खरं तर इन्साईट मिळाला ह्याच्यातनं. रुग्ण सुरक्षेचा विचार याच्यामध्ये सरकारने का केलेला नाही आहे? कारण की हा तर मेन मुद्दा आहे, इथे जीवाचा प्रश्न आहे. याच्यासाठी की याच्यामध्ये लोकशाहीमध्ये दबावाचं हे असं असतं की दबाव कोणाचा आहे. म्हणजे मी ज्यावेळेस FDA काम करत होतो आणि मी काही कोणाचा दबाव म्हणून नाही आहे, मी स्वतःहूनच रुग्णांसाठी जे ॲक्शन सुरू केल्या होत्या. आणि त्यावेळेस म्हटलं की काही रुग्णांच्या काही असोसिएशन्स आहेत का की त्यांना खरं म्हणजे फसवलं जातं आहे, रुग्णांना चुकीची औषधं दिली जात आहेत किंवा भरमसाठ पैसे त्यांच्याकडून वसूल केले जात आहेत, कारण नसताना औषध दिलं तर काहीतरी संघटना बरोबर. मला एकही अशी संघटना दिसली नाही. त्याच्या उलट की सगळ्या होमिओपॅथीच्या, सगळ्या ॲलोपॅथीच्या यांच्या सगळ्यांच्या संघटना आहेत, औषध विक्रेत्यांच्या संघटना आहेत. आणि ते खरं म्हणजे की खरं म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये जवळजवळ 4 लाख कोटीचा हा औषधांचा व्यवसाय आहे. आणि हे सगळे पैसे रुग्णांच्या खिशातून जात आहेत आणि शेवटी त्यालाच त्रास होणार आहे. जे पैसे त्याच्याकडून घ्यायचे त्रास त्यालाच होणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या बाबतीमध्ये पैसे देऊन विकत घेतलेला हा खरा म्हणजे रोग आहे अशी परिस्थिती. आणि रुग्णाला आता कोणीही वाली नाही आहे. आणि मी जे बोलतो ते केवळ रुग्णाच्या हितासाठी बोलतो. कदाचित त्याचं आवडत नाही आणि बऱ्याचशा काही होमिओपॅथी डॉक्टर्सने चुकीचा समज करून माझ्यावरती एवढा मोठा हे सुरू केला आहे की हा काहीतरी बोलतो. मी फक्त रुग्णांसाठी बोलतो. मी होमिओपॅथीच्या विरोधात नाही आहे, मी ॲलोपॅथीच्या विरोधात नाही, फक्त रुग्णांच्या बाजूने असल्यामुळे मी हे सगळं समजावून सांगायचा प्रयत्न करतो. ICU, इमर्जन्सी सिच्युएशन, प्रेग्नन्सी यासारख्या गोष्टी हे डॉक्टर्स हाताळू शकतील का? इमर्जन्सी सिच्युएशनला यांची अपॉइंटमेंटच असू नये, ओके, शक्यच नाही आहे. कारण कसं की इमर्जन्सी सिच्युएशन होमिओपॅथ असूच शकत नाही आहे. तुम्हाला केवळ फार्मॅकॉलॉजीचा कोर्स केल्यामुळे तुम्हाला रुग्णाची त्याची हे जी इकोसिस्टम आहे, बॉडीची इकोसिस्टम आहे किंवा त्यांचं लिव्हर फंक्शन काय आहे, त्यांचं किडनी फंक्शन काय आहे, बाकीचं काय चाललेलं आहे, ते खूप कॉम्प्लिकेटेड असं सायन्स आहे ते. त्यामुळे जी मॉडर्न सायन्स आहे, जे डेव्हलप झालेलं आहे, एक लक्षात घ्या की स्वातंत्र्यपूर्वी आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने फक्त 34 वर्ष हे सरासरी आयुष्यमान होतं भारताचं. आता ते 70च्या पुढे गेलेलं आहे. आणि त्याला मेजर जर काही असेल त्याच्यामध्ये हे वाढलं का
तर मॉडर्न मेडिसिन आणि तुमचे हे जे वैद्यकीय सेवा जे झाले आहेत त्याच्यामुळे आपण असं धरून चालूया, हे जर नसतं, कदाचित त्याला अर्थ दुसरी कारणं आहेत की भूकमारी कमी झाली, रोज हे वाढलं, ते पण आहेत, पण हे महत्त्वाचं आहे. आपण धरून चालूया की मग अशा पद्धतीचं सायन्स नसतं काय झालं असतं, इतका मोठा आपला सरासरी वयोमान वाढलेलं नसतं. पण मग आपण कोणाच्याकडे कोणी त्याला तुम्ही हे वयोमान तुमचं मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करू शकतो हे जर ठरवलं तर मग कशाला MBBS पाहिजे, कशाला नीट पाहिजे आणि कशाला काय पाहिजे, कोणाला तुम्ही डॉक्टर म्हणून द्या आणि संपला विषय. होमिओपॅथिक डॉक्टरांना आपण ॲलोपॅथिक औषधं रेकमेंड प्रिस्क्राईब करण्याची परवानगी दिली तर याचा अर्थ आगामी काळामध्ये नर्सेस किंवा फार्मामेडिक्सला सुद्धा आपण क्लिनिकल कामं करायला सांगू शकतो का? म्हणजे हा किती विरोधाभास आहे आणि ही मर्यादा रेषा कशी आखायची? कोणी आहे सगळ्यांनाच कोणाला देता येईल तसं काही, किंवा आजीबाईला सुद्धा तिला थोडंसं ट्रेनिंग देऊन आजी आपल्याला काढे वगैरे करून द्यायची तर तिलाही सांगता येईल की तू कर, आता तू मॉडर्न मेडिसिन कर, असं नाही चालत. एक मनुष्य जीव हा एकदाच मिळतो आणि त्याचा तो व्यवस्थित जगेल हे शासनाची जबाबदारी आहे. आणि मला वाटतं की त्या पद्धतीने शासनानं बघितलं पाहिजे. घटनेमध्ये मात्र अतिशय चांगली तरतूद आहे की केंद्र शासनाचे खरं म्हणजे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये मेडिकल शिक्षणाच्या बाबतीत त्यांची जबाबदारी आहे. आणि तिथे 254 हे जे आहे अनुच्छेद आहे त्या 254 अनुच्छेदमध्ये केंद्र शासनाची जबाबदारी म्हणजे जोपर्यंत राष्ट्रपतीची मंजुरी मिळत तेवढं राज्य शासन त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. आता हे जर होत असेल तर मला वाटतं की मग हे राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि राज्य शासन असं चुकीचे निर्णय घेत असेल तर केंद्र शासनाने थांबवलं पाहिजे. रुग्णाला उपचार न मिळणं हे खरं तर दुर्दैव आहे. असा कोणताही मोठा डिसिजन घेण्यापूर्वी सरकारने कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? या सगळ्यातले स्टेक होल्डर्स कोण असले पाहिजेत, कोण आहेत? स्टेक होल्डर्स म्हणजे असं आहे की आता याच्यामध्ये की तुम्हाला मॉडर्न मेडिसिन ही मॉडर्न मेडिसिन म्हणूनच गेलं पाहिजे. होमिओपॅथी म्हणूनच गेलं पाहिजे. तर होमिओपॅथी समजा कुठल्या रोगांच्यासाठी चांगलं आहे ते आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि ते वाढवलं गेलं पाहिजे. आयुर्वेदा कुठल्या रोगांसाठी चांगला आहे किंवा कुठले रोग प्रतिबंधक ते वाढवलं गेलं पाहिजे. सिद्ध कुठलं आहे, युनानी कुठलं आहे, वैदूचं कुठलं आहे, आजीबाईचं कुठलं, ते वाढवलं गेलं पाहिजे. पण त्यांनी एकमेकात असं करू नये. WHO याच्यामध्ये फार चांगला स्टँड घेतला आहे की मॉडर्न मेडिसिन तुम्ही मॉडर्न मेडिसिन ठेवा, त्याला सप्लिमेंट करायचं असेल तर मग तुम्ही त्यांची मदत घ्या की तुमची आयुर्वेदाची मदत घ्या, युनानीची मदत घ्या, सिद्धाची मदत घ्या, होमिओपॅथी, असं WHO जागतिक आरोग्य संघटनेचा सगळ्या देशांनी मिळालेल्या त्यांचा हे आहे. मला वाटतं भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सचिवांनी सगळ्या एक्सपर्ट्सना बोलावून तुमचं ओपिनियन काय आहे, याच्यामध्ये अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स कसा कमी करता येईल, कायदे काय आहेत, घटना काय आहे आणि याच्यामध्ये काय तोडगा काढतात याचं खरं म्हणजे की फार मोठा अभ्यास करून कन्क्लुजनला यायला पाहिजे होतं. केंद्र शासनाशी चर्चा करायला पाहिजे होती आणि मग जमलं तर WHOचं सुद्धा त्याच्यात की जगात काय रिसर्च चालू आहे हे सगळं करून मग तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे गेला पाहिजे होता. झालं काय असावं आता मला प्रत्यक्ष माहीत नाही आहे की ह्यांचे मोर्चे आले. मी जेवतो त्यावेळेस कोणाचे, होमिओपॅथचे, आणि आता मोर्चे आले कशामुळे की मी ते आमच्या दुकानदारांच्याकडून की त्यांच्या प्रिस्क्रिप्शन नाकारायला लागलो. पण दुकानदाराचाही तोटा झाला त्याच्यामध्ये, कारण त्यांचे जे औषधं विकले जात होते होमिओपॅथी ते थांबले. मग ते याच्यामध्ये उडी घेतली. मग त्यांचे मोर्चे सुरू झाले, त्यांनी संप सुरू केले, त्यांनी संप सुरू करून माझ्या बदलीची मागणी केली होती. त्यामुळे कसं आहे की दुकानदारांचं त्याच्यामध्ये हे औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, कारण त्यांचासुद्धा भाव कमी होणार, कारण होमिओपॅथ कमी द्यायला लागले. त्यामध्ये होमिओपॅथीचे डॉक्टर्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होमिओपॅथीचे कॉलेजेस चालवणारे की ज्यांचे सीट्स आता काय की तुम्ही 1 वर्ष कोर्स केला की तुम्ही MBBS सारखं करू शकता असं ते अंतर्गत सांगू शकतात. त्यामुळे हे सगळे मिळून दबाव तयार होऊन हा चुकीचा निर्णय झाला असं मला वाटतं. प्रत्यक्ष फाईलवरती काय ते मला माहिती नाही. या सगळ्याच्या शेवटी मला असं तुम्हाला विचारायला आवडेल, आपल्या एपिसोडच्या शेवटाला येताना रुग्ण सुरक्षा या सगळ्यामध्ये किती महत्त्वाची आहे आणि रुग्ण सुरक्षेकडे एवढं दुर्लक्ष का होतंय? 100%. त्याच्या व्यतिरिक्त एकही दुसरा कुठलीही गोष्ट असता कामा नये की तिथे तुमचे ग्रामीण भागामध्ये लोक का जात नाहीत, लोक नेले पाहिजेत, पैसे दिले पाहिजेत, किंवा मग कोणाचा दबाव आहे का की कोणाचे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले कॉलेज बांधायला त्याचा काय तोटा होणार आहे की अजिबात तिकडे लक्ष दिलं नाही पाहिजे, किंवा मग कंपन्यांनी औषधं तयार केली जास्त विक्री झाली पाहिजे असं नाही आहे. याच्यामध्ये केवळ आणि केवळ एकच विचार झालं की रुग्ण सुरक्षा याच्यामध्ये काय आहे. साधं उदाहरण मी सांगितलं की जसं अमेरिकेमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये ADRमुळे की चुकीचे औषध दिल्यामुळे 1 लाखापेक्षा लोक तिथे मृत्यू पावतात. आपल्याकडे काय परिस्थिती होती याचा अभ्यास झाला पाहिजे. आपल्याकडे याचा अभ्यास होत नाही. हे सगळं करून मला वाटतं की केवळ आणि केवळ रुग्ण सुरक्षा याच्यासाठीच कायदे पाहिजेत.
याच्यासाठीच व्यवस्था पाहिजे आणि याच्यासाठीच निर्णय झाले पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. हा विषय खूप तुम्ही डिटेलमध्ये डिकोड करून सांगितला आणि खूप महत्त्वाचा आहे या विषयावरती बोलणं. इथेच थांबूया आपण. मी तुम्हालाही आवाहन करते, तुम्हालाही काही म्हणणं तुमचं आमच्यापर्यंत पोचवायचं असेल तर पोचवू शकता. अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी पाहत राहा थिंक TV. धन्यवाद.